नमस्ते. आपल्याला बाळाची आपण झाला, मुलगा झाला, घटना दुर्दैवी होती की ते तुमच्या ताब्यातून गेलं निघून, पण परत सुखरूप तुम्हाला मिळाले. आता काळजी घ्या, त्याला मोठं करा आणि शक्य झालं तर त्याला पोलीस बनवा. ठीक आहे. तर तुम्हाला मी भेटेल घेऊन परत एकदा मी आल्यानंतर भेटेल. पण काळजी घ्या तुम्ही. छान वाटते मनाला बघून आता. वडील कुठे त्याचे आहेत की आमच्यापेक्षा तुमचं अभिनंदन म्हणायचं, तुमचा आशीर्वाद आमच्या बाजूला. बाबा आता काळजी घ्या तुमच्या नाताची. ठीक आहे, ठीक आहे. त्याला सांभाळा. बर बर, ठीक आहे, चांगला मोठा करा त्याला, चांगला माणूस घडवा त्याला. ठीक आहे. अरे तुझा कॅमेरा मोबाईल अतुल जरा मागे मोबाईल. आमच्याकडे परवा दिवशी म्हणजे 3 तारखेला अशी माहिती मिळाली होती की सिव्हिल हॉस्पिटल मिरजमधून एक 3 दिवसाचा बाळ चोरीला गेलेला आहे. त्याची आई जी आहे ते 1 तारखेला डिलिव्हरीसाठी ऍडमिट झाली होती. ते सांगोलाचे राहणारे आहे मूळचे, आणि त्यानंतर त्याला 1 तारखेलाच मूळ जन्माला आला होता. आणि त्याला 2 तारखेला एक महिला त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये आली आणि त्यांना त्यांचा विश्वास संपादन केला, आणि 3 तारखेला दुपारीचे वेळ ते त्या मुलाला घेऊन गायब झाली होती. तर अशी माहिती मिळतानाच आम्ही आमची टीम फॉर्म केली. ते मिरज उपविभागाचे पूर्ण पोलीस स्टेशनची टीम, आमचे SDPO श्री प्रणील गिल्डा यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस स्टेशन महात्मा गांधीची टीम API गिड्डे यांच्या नेतृत्वाखाली, आणि LCBची टीम PI सतीश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सगळ्यांनी वेगळी वेगळी टीम फॉर्म केली. आणि मी तांत्रिक माहिती तसेच जे आमचे ट्रेडिशनल मेथड आहे शोधपत्रिका बनवणे, ते पण सायबरची मदतीने आम्ही CCTV मधून फोटो आहे ते अजून जास्त क्लिअर करणे, CCTV कॅमेराकडून ते बॅक ट्रेसिंग करणे, IP डंप, टावर डंप असे सगळे स्रोत वापर करून आम्ही हे गुन्ह्यामध्ये ते आरोपी महिला त्याला मूल सोबत आम्ही आता अटक केलेला आहे. आणि ते आमचा यामध्ये सर्वात महत्त्वाचा उद्देश हेच होता की जे मूल आहे ते सुखरूप त्याची आईकडे यायला पाहिजे, आणि त्यामध्ये आम्हाला कामयाबी भेटलेली आहे. आणि यामध्ये सर्वात महत्त्वाच्या आमचे SP सर श्री संदीप घुगे ते ट्रेनिंगवरती असतानाच आम्हाला कंटिन्युअस आमच्याकडून फॉलोअप घेत होते आणि मार्गदर्शनही करत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे गुन्ह्यामध्ये सक्सेसफुली ते 3 दिवसाच्या मुलाला त्याची आईला आता परत करण्यात आलेलं आहे. तर त्यामध्ये तपास सध्या चालू आहे. आम्ही आत्ताच महिलेला ताब्यात घेतलेला आहे, आणि आधी ते बाळाची तब्येत आहे ते महत्त्वाची होती, त्यामुळे त्याचे आईकडे ते देण्यात आलेलं आहे. आता मी पुढची तपास करू, तपासामध्ये काय निष्पन्न होते, अजून आरोपी आहे किंवा काय उद्देश होता नेमका, ते तपासामध्ये समोर येईल. महिलेचं त्याच्या पतीला पण अटक केली आहे? नाही, आतापर्यंत फक्त महिलेला आम्ही ताब्यात घेतलेला आहे. महिलेचा यापूर्वीचा कोणता रेकॉर्ड आहे का, अशी कुठली घटना त्यांनी यापूर्वी केलेली आहे? नाही, अशी काही रेकॉर्ड तिच्यात दिसून येत नाही. तिला ऑलरेडी 3 मुली आहे, आणि ती इचलकरंजीची मूळची आहे. सध्या ते तासगाव तालुक्यामध्ये राहत होते, सावळज गावामध्ये, अशी माहिती आमच्याकडे आहे. बाकीची तपासामध्ये निष्पन्न येईल. तपासाचा हिस्सा आहे, ते तपासादरम्यान निष्पन्न होईल असं दिसून येत आहे. क्योंकि ते 2 तारखेला हॉस्पिटलमध्ये पोहोचलेल्याचे दिसून येत आहे. वेगवेगळे CCTV कॅमेरामध्ये आम्हाला ते दिसते. बाळाची आई आहे, आजी आहे, त्यांच्याशी ते बोलताना दिसत आहे. बाकी त्यांची जे महिला ऍडमिट आहे त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधला होता, तर त्यांनी रेकी केल्याचं दिसून येत आहे. आणि ज्यावेळी 3 तारखेला त्याला योग्य वेळ भेटला त्यावेळी ते त्याला बाळाला घेऊन गेली होती.